हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. सो आज आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे आणि आज उपवास आहे आणि त्याचबरोबर आज खास पण आहे काहीतरी. काय सांग, तूच सांग आता. पिकनिक. तर शिवची पिकनिक चाललेली आहे. आज नाही होणार म्हणजे बच्चा आज पिकनिकला चालला पहिल्यांदा. मी माझ्या श्रेयाला आजपर्यंत कधीच पाठवलेलं नव्हतं, म्हणजे एकदाच पाठवलंय. नाही केलं. वॉटर पार्क जाणार होती, ते पार्क गेले. माझ्या बच्चा चाललाय पिकनिकला. मला मी नाही पाठवत खरं तर, आम्हीच जास्त करून फिरायला घेऊन जातो त्यांना. आता आपण बघू. तिला शाळेत सोडायला चालले. मी लवकरच उठलेले होते मी. श्रेयाचा पण दात दुखतोय. सो आता मी तिला सोडून येतो. तर तुम्ही बघत राहा. यांना पण ऑफिसला जायचं आहे. तर चला, बच्चा पिकनिकला चालला. ती कधी आली? हा का? अरे गेली पण यार, बाय पण नाही, काय नाही. गेली कुठे? शिव चला, गेली पण बाय पण नाही करत. पिकनिक साठी मुलं झालेत रेडी. चप्पल हा मग आहे वेळ अजून. जातील पापा, तू थांब. नाही चप्पल आणत. हो आणताय एक चप्पल घ्यायला आले वाटतं. दिली का? दिली का? बाय. काळजी घे. हा, इकडे तिकडे जायचं नाही मॅडमला सोडून, कळलं ना? आणि सगळं सांभाळून ठेवा. सगळं सांभाळून ठेव. पप्पाचे पैसे काय लागलेले सगळे. काय तुम्ही तू सांभाळून ये बाबा पहिले, मेन म्हणजे माझा बच्चा. दिले ना पैसे. शिव बाय. सब मुलं चाललेले आहेत ट्रिपला. जावा लाईनीत. त्याला मस्ती करून देऊ नको. सांग बघ, लक्ष ठेव. किती आहे खतरनाक. हा, तिला मी म्हटलं तिला सांगावं लागल. आता आपण जायचं का पुढं? चला ना, पुढं जाऊ ना आपण गाडी घेऊन. चला या पुढं. सो ते गाडीपर्यंत चालले आहेत. आपण जाऊयात. गाडीपर्यंत चालले आहेत. आपण पण गाडीपर्यंत जाऊ. तर तिकडे मुलं चालले त्या साईडला, कारण की गाडी दुसरीकडे. बघू आता आपण काय दिलेलं आहे त्यांना. बस आहे की स्कूलचीच बस असेल. थांबा मग बसू दे. तर तिथपर्यंत ते पाय जाणार आहेत. मग आपण त्यांच्याकडे जाऊ, बघू गाडी बसेपर्यंत. शिव तर त्या पुढच्या पॉईंटला जातील, म्हणजे त्यांची तिथं बस आहे. तर बसमध्ये बसण्यासाठी तर थोडीशी लांब लावलेली आहे मॅडम लोकांनी. काय इतकी लांब लावली पण बस? जागा तिकडे नाही, त्याच्यामुळे बहुतेक मला असं वाटतं. होती तरी ग्राउंडमध्ये जागा, त्यांनी रात्रीच आणून ठेवायला पाहिजे ती बस. हो का? मोठी बस आहे वाटतं, तर त्यामुळे त्यांनी ती थोडीशी तिकडे लावलेली आहे. सो आता आपण पण जाऊयात, बघूयात. जर झाला वेळ शक्यता आपण इथे का? ओके मग काय ठीक आहे. मला वाटतं बार तिकडे होतं का काय? मला वाटतं ह्याच गाड्या असतील बहुतेक. आपण इथं थोडंसं थांबू, तोपर्यंत मुलं येतातच आहे. हीच बस आहे आणि मुलं येत आहेत समोरून. ही गाडी आहे. मुलांना थोडंसं वॉकिंग करत यावं लागते. सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक होतोय त्यांचा. हा, त्यांचीच गाडी आहे. हो, तुम्ही ओळखताय का? हो मग आपल्यातच राहिलेला. होय. चौकातलं हो का? कटिंग दुकान शेजारी कर. ओके चालेल. सावकाश व्यवस्थित गाडी चालवा. लहान मुलं आहेत. पुढे वागवलेलं होतं. एवढं
सो ही गाडी आहे आणि ह्या गाडीत आता सगळे 2 गाड्यांमध्ये जाणार आहेत का? छोटे छोटे मुलं चालत येत आहेत. बाय बाय. जागा पकडता. थांब थांब थांब. सांभाळून जायचं, सांभाळून. लक्ष द्या. हाय बेबी. हाय शिव. शिव बॅग कोणाची आहे? कुठं बसली काय माहिती. लागत असेल काय तर धाव्या सो ही गाडी आहे. आपण शिवला बघूयात. तिनं नेमकी या साईडने बसली. शिवन्या. शिवन्या कुठे? शिवन्याला आवाज दे. शिवन्या. शिवन्या मागे. शिवन्या असेल. कुठे आहे शिवन्या? गाडीतून हात बाहेर काढायचा नाही. बाय बाय. बाय. व्यवस्थित जा. हात बाहेर काढायचा नाही गाडी चालू असताना. चालले मी. येते संध्याकाळी घ्यायला. कनिष्का चला. गाडी चालू झाली. सही गाडी आहे. तिला म्हटलं आताच पाणी पिऊ नको. ती म्हणती गळा सुकतोय आंटी. सो शिव चालली आहे ट्रिपला. पहिल्यांदा फर्स्ट टाइम. मलाच कसं तरी होतंय. मलाच वॉमिटिंग होती गाडी बघून. आणि आम्ही बघा झाडा झुडपांमध्ये उभे इथं. ती नेमकी या साईडने बसली ना. बाय बाय. सो फायनली जर्नी सुरू झालेली आहे मुलांची. आरडाओरडा चालू झालेला आहे. गणपती बाप्पा मोरे म्हणताय. भारी वाटतं पण असं ना जायला. छान वाटतं. सो आता आपला मुलींची ट्रिप. पहिली ट्रिप आठवली मला. हो का? नाही बाई मी पण नाही कधी गेलेले. कुणी राहायला असेल तर ते येतील आणि त्यानंतर मग मुलांची ट्रिप चालू होऊन जाईल. यांना पण ऑफिसला जायचं आहे. तर चला मग बघत राहा. संध्याकाळी मग तिला घ्यायला येईल मी. बघा ना पेरेंट्स लोक असेच करतात. आपल्यासारखे थोडी असतात सगळेजण. सो फायनली शिव गेलेली आहे ट्रिपला. सो काहीतरी फन काय म्हणतं वाघोलीला आहे वाटतं. फन मस्ती काय बस मला फनच माहिती आहे. म्हणजे तिथे भरपूर असे गेम्स वगैरे होतील. रेनी डान्स वगैरे असे काही होतील. म्हणजे तिची जी इच्छा होती ना. आम्ही इतर वेळेस ज्यावेळेस जायचो ना फिनिक्स मॉलला वगैरे आणि तो गेम झोनला बघून तुम्हाला पण वाटलं असेल बहुतेक आम्ही गेम खेळतो. पण नाही असं काही नाही आहे. कारण तिथे एवढे पैसे भरून आणि तिथं गेम खेळायचं. आम्ही दरवेळेस तिला रडतच आणायचो आम्ही तिला. तिला गेम खेळायला फार आवडतात आणि सगळ्याच गोष्टी तिला फारच आवडतं. पाणी बघितलं का पाण्यात पण अशी घुसून जाते ना बापरे. वेड्यासारखी पाण्यामध्ये मग खेळते. बीच असो काय असो सगळ्या गोष्टीत भरपूर एन्जॉय करते ती. आणि आजसुद्धा ती गेलेली आहे. तर त्यासाठी तिचे पप्पा म्हटले जाऊ दे. ती दरवेळेस आपण तिला फिनिक्स मॉलमधून नाही का असं रडतच आणतो. तर ह्यावेळेस जाऊ दे तिला ट्रिपला. तिथं पण भरपूर गेम्स वगैरे आहेत मुलांना आणि मुलांसोबत एन्जॉय करत. सो त्यामुळे नाही तर माझी इच्छा नव्हती. मी आजपर्यंत श्रेयालासुद्धा कधी पाठवलं नव्हतं ट्रिपला. आणि श्रेयाला पण नव्हता इंटरेस्ट खरं तर. ए चल तुला म्हणायचं. तू काही म्हणायची का? नाही मला नाही जायचं. मला नाही जायचं. सगळं म्हणजे आवडत होतं. तू तुझ्या भीतीमुळे मला घरी थांबून ठेवायची. माझी भीती दाखवत. मलाच पण नाव ठेवू राहिले. चल तुला नाही आवडायचं.
तर ती गेली नाही आणि मग हे म्हटले जाऊ दे तिला पण जाऊ दे इच्छा आहे तिची, तर मग तिला पाठवलेलं आहे. सो आता फायनली ती गेलेली आहे आणि हे सुद्धा ऑफिसला गेले आहेत. तर आता श्रेया आणि मीच घरात आहे. श्रेयाचा प्रमाणाच्या बाहेर दात दुखतोय, 2 दिवस झाले तिचा लगातार प्रमाणाच्या बाहेर दात दुखतोय. हां माहिती कळतंय दात तर तिचा दात ना प्रमाणाच्या बाहेर 2 दिवसापासून रात्री इतकी प्रमाणाच्या बाहेर रडत होती, लहान बाळासारखी रडायला लागली ती. तर हे म्हटले बघू आज संध्याकाळी तिला डॉक्टरकडे जाऊन पण आणलं, तर एक्सरे काढले तर त्याच्यात काय पल्स आणि सूज वगैरे वाटतं ना, आता हलतं पण असं म्हणतीये. तर बघूयात. तर आता हे म्हणताय 3 दिवसाच्या डॉक्टरने गोळ्या दिल्या होत्या, तर गोळ्या घेतल्या आता तिने, तर तरी पण दात दुखायचं थांबत नाही आहे. तर हे म्हटले बघू संध्याकाळी मी ऑफिसवर आलो का तर मग घेऊन जाईल. तर चला मग तुम्ही कंटिन्यू करत राहा, बघत राहा. आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे. मी आता पटकन फ्रेश होते, घरातली कामं आवरून घेते निवांत. मग आपली पूजेची मांडणी काहीतरी 11चा टायमिंग आहे, 11:20चा काहीतरी टायमिंग आहे. तर असेही घरातली कामं उरकून झाल्यानंतरच आपण व्यवस्थित निवांत पूजा वगैरे मांडू. सो तुम्ही बघत राहा, कंटिन्यू करत राहा. तर मी पुरेपूर दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर चल पुरं बाहेर ठेवत आहे. हॅलो फ्रेंड्स, तर मी झाले रेडी, घरातली सगळी कामं उरकून झालेली आहेत. आता मी देव घासून घेतलेले आहेत, कारण की दर गुरुवारी आठवड्यातून 2 वेळा तरी मी छान असं घासून घेते. तर आता देव घासून झालेले आहेत. देवाची भांडी आहे, तुम्हाला दिसत नाही. आणि आमच्या इथं बघू शकता कळशाच्या नारळाला बघू किती छान आलेलं आहे. तर सीमाताई म्हटलं याला थोडंसं वाढू दे, मग जरा छान वाटेल नाही का, अजून छान वाटेल घरामध्ये, जरा छान वाटतं, प्रसन्न वाटतं. तर आता हे देवाची भांडी तांबी वगैरे जे काय आहे ना पूजेसाठी लागणारं ते करून घेते. जवळपास सगळ्या काही गोष्टी अरेंजमेंट करून घेते, म्हणजे पूजेला पटकन मांडता येईल पूजा. आता आधी सुरुवातीला देव धुवून घेतलेले, देवपूजा करून घेते, मग आपली गुरुवारची पूजेची मांडणी करायला घेते. तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. एकदा पुसून घेतले ना मग देव ठेवायला असे नाही का, देवघरामध्ये ठेवायला बरं वाटतं, जरा पटकन झटपट कामं होतात. म्हणजे बसून असं छान पुसून घ्यायचे. खरं तर बसूनच पूजा व्हायला पाहिजे, पण आता आपल्याकडं तसं काही आहे नाही. तर इथं बघू शकताय पूजेचं ताट तयार केलेलं आहे, फळं घेतलेली आहेत, देवी आईचा मुखवटा घेतला आहे, वेड्याची पानं घेतलेली आहेत आणि आपले जे फळांची पानं असतात ना, तर त्याची एक गड्डी आता मिळते. आपलं कुठं कोणी तोडू देत नाही त्यामुळे नाही घेतलं आहे, आणि दुकानातनंच घेतली मी ती गड्डी. आणि त्याचबरोबर एक वेणी लागते, वेणी गरजेची असते, त्यामुळे फुलं घेतलेली आहेत, नारळ घेतलेला आहे आणि इथं कळस तयार करून घेतलेला पाण्याने भरलेला. तर आता आपल्याला हा कळस भरायचा आहे. आधी याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू वगैरे सुपारी टाकून देणार आहे मी. थोडंसं हळदी कुंकू, अक्षदा आणि त्यानंतर सुपारी मी टाकलेली आहे. नाणं असेल तर नाणं पण टाकू शकतो आपण, पण आता 1 रुपयाचा शिक्का नाही आहे सध्या माझ्याकडे, तर त्यामुळे मी नाही टाकलेला आहे. आणि आता मी काय करणार आहे, यावर ठेवणार आहे कळस. आणि आता मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामवर दिसेलच, बघायला भेटेलच. तर आता मी याची मांडणी करून घेते पूजेची संपूर्ण, आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथं बघू शकताय मी अशा प्रकारे आपल्या देवीला सजवलेलं आहे. किती सुंदर दिसतंय देवी मातेचं रूप बघू शकताय. आणि मी हे ना इकडे तिकडे सगळीकडे बघून असंच तयार केलेलं आहे. इतर वेळेस मी पण लास्ट टाईम अशी साडी घेतलेली होती, पण ही काय होतं, याचा कपडा ना लय पटकन असं खराब होऊन जातो. बघू शकता असं इरजून गेलेला आहे हा कपडा. आणि ओढण्या वगैरे याचं नाही एवढं जमत, पण आपल्याकडे जे ब्लाऊज पीस हे ब्लाऊज पीस असे आहेत ना, माझ्याकडे प्रमाणाच्या बाहेर ब्लाऊज पीस आहेत. मी नाही आजपर्यंत शिवलेच नाहीत, सगळे नवे नवे ब्लाऊज पीस तसेच पडलेले आहेत. तर आता रोज नाही का दर गुरुवारी नाही का मी असं वेगवेगळ्या पद्धतीने असे न्यू ट्राय करत जाईल. खूप छान वाटतं. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा. आता पटकन जी आहे ना, आता हे असं रेडी करून घेतलं आणि आता तिथं लगेच पूजा मांडून घेते. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
सो अशा प्रकारे मी पूजा मांडून घेतलेली आहे. तर साध्या भोळ्या पद्धतीनेच केलेली आहे, मला जसं माहिती आहे तशी. तर कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुमची गुरुवारची पूजा तुम्ही कशी मांडणी केली तेही मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर आता मी पोथी वाचून घेते. आधी पूजा करून घेते. पूजा राहिलेली मांडणी करून झालेली आहे आणि आता पूजा करून घेते आणि त्यानंतर मग आपण पोथी वाचून घेऊयात. तर आता ना पूजा संपन्न झालेली आहे. मी आता पोथी वाचून घेते आधी, मग बाकीचा सगळा पसारा नंतर आवडेल. तर आता मी पोथी वाचून घेते. तर झाली शक्य तर पूर्ण मी दाखवेल, नाही तर व्हिडिओ कसा होईल, खूप मोठा होईल. तर जितकी शक्य झाली तितकी मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तर व्हिडिओ छोटा असतात तर आता आपण पोथी वाचून घेऊयात. आधी पोथीला हळदी कुंकू वाहून घेते. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी देवे नमः. ओम श्री कुं ओम धन धन देहि माम. ओम धनदाय नमस्तुभ्य निधि पद्मादिपाचाय भवन्तु तत्वप्रसादने धनधान्यदी संपदा. ध्याने घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आटपाट नगर होतं. तिथे एक राजा राहत होता. राजाचं नाव होतं भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता, देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूरचंद्रिका. ती रूपानं सुंदर होती व स्वभावानं गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी होती एका ती वैश्याची बायको. नवऱ्याचं तिचं भांडण होत असे. घरी वैतागली आणि निघून गेली ती रानामध्ये. तिथं पाहिलं तिने सुवासिनींना. त्या करीत होत्या लक्ष्मीचे व्रत. तिने पाहिलं व त्याचबरोबर तसंही व्रत करू लागली. तिचं दुःख गेलं, दारिद्र्य गेलं, संपलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करीत होती. पुढे गेली ती मरून. पुढचा जन्म स्त्रीचा तिला मिळाला. पुढे तिचे भाग्य उजळले. भद्रश्रवा राजाशी तिचं लग्न झालं. ऐश्वर्य तिच्या हाती आलं. गर्वानं ती फुगून गेली. गरिबांना विसरली. थोड्या थाट्यांना बोलू लागली. दासदासींवर खेचू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मनात आलं राणीला भेटावं. मागच्या जन्माची आठवण द्यावी तिला. ती ओळखते की कपाहावा असे तिला वाटले आहे. मी जेव्हा व्हिडिओ स्टार्ट केला ना तर अचानक मध्ये स्टोरेज फुल दाखवून दिलं. त्याच्यामध्ये मध्येच कट झाला. मला आधी क्लीन करावं लागलं सगळं. सो त्याला आता पोथी वाचून झाली. मी आरती करून घेते, त्यानंतर मग भेटते तुम्हाला. इथं ना पूजा माझी संपन्न झालेली आहे. पोथी वाचून झालेली आहे. जे काही मध्ये असे प्रॉब्लेम आले असतील ना तर मला माझा मोबाईल आहे ना प्रमाणाची वायर गच्च भरलेला आहे खूप. म्हणजे त्याच्यामध्ये स्टोरेज काय माहिती काय प्रॉब्लेम येतो मला काही कळत नाही आहे. एक व्लॉग जरी केला ना तरी तो इतका का भरतो आहे मला काहीच समजत नाही आहे. तर त्यामुळे मी रिसायकल बिन वगैरे पण डिलीट केले, पण काही समजत नाही काय प्रॉब्लेम येतो आहे. पण मी केला आहे. आज तुमच्यापर्यंत ब्लॉग शेअर करणार आहे आणि आय होप तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब पण करा. आणि याचा पूजेच्या मांडणीचा डिटेल व्हिडिओ नाही आहे, पण एक रील्स मी केलेली आहे. तर ती रील्स पण तुम्ही बघितलीच असेल. तर नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा. तर चला मग बघत राहा, ब्लॉग कंटिन्यू करत राहा. आता मी थोडंसं नॉर्मल काहीतरी साबुदाण्याची खिचडी थोडीशी करते आणि थोडंसं खाते आणि मग थोडंसं रेस्ट करते. शिवान्याला संध्याकाळी 5 वाजता आणायला जायचं आहे. तिचं रिॲक्शन बघूयात आल्यानंतर ट्रिप कशी वाटली तिला.
मजा आली. पाण्यात पाऊस केलं, मॅजिक केलं, पिक्चर बघितलं, गेम्स खेळले. घरी जाऊन बघू आपण. चल घरी जाऊन सांग. चल चल काय काय केलं तू ते डोळ्याला लावून काय काय केलं तुम्हाला सांग ना. अरे एक ते अशी अशी ते ट्रेन होती ट्रेन अशी बॉक्सची आणि अशी पटरी होती. बॉक्सचा पटरी होता. हां बरं जायचं. अरे तो उडला आणि वापस खाली आला. हा मी एवढी ओरडली एवढी. बरं आपण घरी जाऊन करू. थांबा आम्ही घरी जाऊ मग शिवाण्याच्या गप्पा ऐकू आपण. हा चला. पुली पार्क आम्ही तो मोड हे स्लाइड नाही खेळायला सांगितली पण बाकीचं सगळं खेळायला. हा का अवतार तर परत बिघडला ग पहिले थकून गेली. खेळायला सांगितलं होतं नाही खेळायचं. कोणते ते छोट्या मुलांसाठी आहे. ओके मग तुम्ही कोणते कोणते खेळले. हे खेळला मी. हा का मी जिंकली. हा का हे नाही त्याचं कॉम्पिटिशन होतं श्रेया. कोणतं ग ते काय खाल्लं तू ते काय बुड्डी के बाल. बुड्डी के बाल आहे ना 10 मिनिटांमध्ये सगळं कंप्लीट करायचं. माणूस बनवून देत होता. झाला सर तू तर पहिले खाणार. आणि ते काय अजून ते मानत होती तू ते लावून डोळ्याला काय लावलं होतं. अरे 3D असं आल्याला लागलं एवढी तू किती ओरडत होती. मॅडमने व्हिडिओ पाठवलाय मला. आली तिला वडापाव घेऊन दिला आता सध्या. खायला काय दिलं. आईस्क्रीम बस ज्यूस इथे 10 रुपयाची ज्यूस. हा 20 रुपयामध्ये काम झालं असतं. इथे 10 रुपयाचा ज्यूस आणि 10 रुपयाची आईस्क्रीम. हा नाही एवढं आमच्या बरोबर आली असते तर इतका मजा आला असता का. नाही आपल्या घरचे नुसते हे लोक तिथे आपण लोक इकडं. आपल्याला संडेला कुठे कधी पण जाऊ शकतो. हा कधी पण. हा जसं फ्रीच आहे आपल्याला. हा पप्पाच बसले ना जा खातो. हँडवॉश केला का मग जा पटकन जा तोंडावर पाणी मारून घे. शिव जा हात पाय तोंडून घे. हे क्रिकेट नाही खेळलं. हे पण नाही खेळलं. स्विमिंग पूल मध्ये गेले छोट्या. रेनी डान्स पण केलं. कबड्डी वेगळी. मग कपडे चेंज केले ना तिथं. हां मी काय म्हणते आता काय कर तोंड हातपाय धू चांगला हातपाय तोंड धू मस्तपैकी आणि फ्रेश हो आणि वडापाव खा. मी एकच गोष्ट 3 टाईम बोलले. हां तर आता तू 1 टाईम तरी ऐकून घे. हां राहू दे इथंच राहू दे त्याला राहू दे तू. हां फ्रेश होऊन ये जा. दात दुखत थांबला. मला वाटलं मी व्हिडिओज काढला काय. श्रेयाचे शूज बघू शकताय. कॅन्टीनमध्ये गेले होते तेव्हा त्यांनी घेतलेले आहेत. आणि बाईचं दात दुखायचं काही थांबत नाही आहे. शूज तर बघा दाखव श्रेया. भारी व किती वेळा शूज घेते श्रेया. बापरे काही कमाल खरं नाही. किती वेळा घेते मग आमचा टी व्ही यार आमचा टी व्ही कधी येईल. हा जुना टी व्ही वरती टेरेसवरून आणलाय. आपण चालतोय पण थोडंसं वरती त्याचे रॅशेस आलेले आहेत. आम्ही टॅटू पण काढलाय. दाखव. ई वाव बटरफ्लाय किती सुंदर आहे. आपण एकदा काढलं तर नाही का आपू घरला ते तो किती भारी काढले ते तिने. व्हिडिओ पण काढलेला मी तुमच्या दोघींचे किती मस्त व्हिडिओ काढले ते. वाव घरी करून देईन तुला पेंट. सो चलो आता फ्रेश व्हा. चला आता मी त्यांनी ना यांच्यासाठी गादी मागवली होती. शिरा लागलाय तर बॅटरीची गाडी. यांना ना कसं होतं ऑफिसमध्ये बसून बसून आहे ना कमरेचा त्रास होतो. तर त्यामुळे त्यांनी त्यांच्यासाठी नाही का गादी मागवलेली. तर 2-3 वेळेस ती गादी ना फेल गेली. ती भेटतच नव्हती. म्हणजे तो पार्सलवाला यायचा फोन लावायचा पण तो आमच्यापर्यंत काही कॉल होत नव्हता. तर ती 2-3 वेळा तशीच गेली ना आज फायनली आलेलं आहे पार्सल. आणि बघूयात कशी काय माहिती आल्यानंतर कळलं. तर मी इथे स्वयंपाकाला सुरुवात करून दिलेली होती. माझा शिरा पण झालेला आहे बघू शकते. शिराच केला मी जास्त नाही केलं कारण की कसं आम्ही चौघंच जेवायला त्याच्यामुळं इतकं जेवण जात नाही. तरी पण श्रेयाने एक्स्ट्रा भाजी केलेलीच आहे. मी त्याला नको म्हणले ते सकाळची टिफिनची बीन्सची भाजी केली ती यांना टिफिनला सकाळी बीन्स बटाटा तर ती पण शिल्लक होती. मग आता फक्त मसूरची डाळ भात लावला आणि थोडंसं पीठ भिजून आता थोडंसं देवापुरतं नैवेद्यासाठी पुरी काढून घेते. आली का नाही अजून. तर नैवेद्यासाठी फक्त पुरी काढते कारण की यांना पुऱ्या आवडत नाही. साध्या चपात्याच करल नंतर. तर चला बघत राहा. बघू शकताय मस्त असं केळी टाकून केलेलं आहे. गावरान तुपामध्ये असा शिरा मस्त झालेला आहे. शेपूची भाजी श्रेयाने तिच्या हाताने बनवलेली आहे बरं का. आणि इथं मसूरची डाळ केलेली आहे मी. गरम गरम वाफ येते बघू शकताय. सगळ्यात बेस्ट आणि फेवरेट लागते श्रेयाला फार आवडते. भात झालेला आहे
थोडं सकाळचं पीठ शिल्लक होतं, आता थोडंसं पीठ आणखी भिजून घेते. तर तोपर्यंत गादी येईल, मी तुम्हाला आधी गादी दाखवते मग बघते. साहेब आले आणि साहेबांबरोबर पार्सल पण आलेलं आहे. आमचं पार्सल होतं. यांनी मॅट्रेसची गादी यांच्या कमरेसाठी मागवली होती. तर इथं माझी दिवाबत्ती झालेली आहे. गादी काय अशी कशी झाली? त्याचं कवर पण आहे का ठेवायला? त्यांनी कवर फाडून टाकलं मेलेनी. हट, चांगलं कवर होतं श्रेयजोपा. त्याला फेविक्विक मी पॅक करते. 2 काही नाही ना. नाही दाखवून दे, कवर फाटलेलं आहे, नाहीतर आम्ही बदली करून टाकू. नाही फाटत. एवढी कशी बारीक गादी हो? ही 8,000ची पप्पा. हवा आपण खोलू. मला उत्सुकता जास्त असते खोलायची. ते लहानपणापासून येते तुला. लहानपणापासून नाही. अरे गाडीवर या दोघांचे माहिती आहे का? या दोघांचे गाडीवर एकदा बसलो ना, मला कॉल कळत नाही. या दोघांचे गाडीवर पण भांडण चालत राहतात. सेकंदात लगेच अहो मी गाडीवर बसलो तो लागून हे बसलो का, मग लगेच निघलो आम्ही तिथून. तुला फोन तू नाही म्हणली, जाऊ दे म्हणलं कुठं. हे घरी येऊन भांडत नाही, गाडीवर भांडता. यांचं असं आहे. यांना काय म्हटलं? बाय माझी आली एक बरोबर माझी आली. मग काय केलं आता, तोंड काय उतरले. सकाळी मॅगी खाल्ली आणि ती आता पण मॅगी खायची तिला. आता पट्टा आहे बेटा. नाही झालेला आहे, स्वयंपाक झालेला आहे. ते चिक्की तर मम्मी झाली. माय फेवरेट. पप्पाला पाणी कोण दे का? मॅगी बिगी काय नाही, वरण भात भाजी चपाती खाऊ घालायची सगळ्यांना. कळलं का? हं? वरण भात काय मम्मी दिवसभर बसून चिक्की वर येते. चिक्की वेफर सरे. हे वेफर्स कुठे खाल्ली का? मी बघत आहे का, मी साबुदाण्याची खिचडी करून खाल्ली आणि उपवासाची चिक्की आणून द्यायला होती बस. तू माझा हात मार कशी बघा, चांगला दिवस गेला ना तुझा, वाईट जाईल म्हणून संध्याकाळ वाईट जाईल. तरीला सकाळी मॅगी पाहिजे, रात्री मॅगी पाहिजे. तुझ्या पप्पाला पाणी दे. आणि हेल्दी कोणी माहिती का घरात? मम्मी आणि शिवान्या बस. आम्ही खाऊन पिऊन सुखी आहे बाबा. आम्ही काय डाएट बेट पाहत नाही. ये लाया था यहाँ फटा हुआ है, अभी देखता हूँ अंदर कैसा है. कैसा है यह? इसके अंदर क्या है? इसके अंदर उसका डॉक्यूमेंट है. हाँ, फ्लो मैट्रेस का डॉक्यूमेंट है. इसमें बाद में देखेंगे हम इसको खोलने के बाद इसको ऐसे बाहर निकलना पड़ेगा. कैसे है? इसको बाद में हम कपड़े रखने के लिए वो यूज करेंगे. ये थोड़ा सा पूरा ये घ्या ना. हाँ, तो मारो मत. ये वैक्यूम होता है, इसलिए वैक्यूम करके अहो, ती बेडवर बसेल का आपल्या? हळू ना हो. ये मदत कर ना इकडे ना. ये वैक्यूम होता है, इसलिए वैक्यूम करके बिठाते हैं इसको. अरे शिवन्या पप्पा, तुम्ही आमच्या गाडीवर झोपा, आम्ही तुमच्या गाडीवर झोपतो. इथे एवढी आली ती किती मोठी झाली. शिवाना उडी मारते का? बस गेले. एकदा नीट चेक करू देतो ना, कुठं फाटली आहे का. काय बेटा? थांब ग बहीण, थांब ना. किती दिवसाची पप्पाची इच्छा होती माहिती का? त्यांना कमरेचा त्रास होत होता, त्यांनी एक शेवटी झाले. हे त्यांना म्हणायची बरं का, यार स्वतःसाठी नाही कमवतात, स्वतःसाठी नाही कमव. ही गादी आम्ही 1 मिनिटात ऑर्डर केली होती. 2 महिने आले हिला. 2 महिने झाले. 2 महिन्यानंतर आली. कामाला जावं लागतं त्यांना त्याच्यामुळे. पण ही खूप असं अप आहे ना, थोडंसं वरती आहे ना. हे तर बोट सारखं वाटतंय. बोट वरतीच आहे. हा नाही का हो? अरे तू सही कशी हो? मम्मी आपण शिमलामध्ये नाही गेलो का? तशीच गादी आहे. पण तशी अरे काय
झोपू नका. आपण लय आतमध्ये जाते ना. हो ना आतमध्ये गेलं. हा, खूप आणि आतमध्ये इथं ते ना एलोवेरा जेल आहे, गार ठेवतं आपलं बॉडी. हा तिच्यामध्ये तिचे पॅड असतो तो छोटा छोटी. ती काय करते बॉडी टेम्परेचर आता गरमी असेल ना तर 30-40 टेम्परेचर असेल ना तर 36 होऊन टाकते शरीर. फायनली आली बाई. कुठं कुठं फाटलं बिटलं नाही ना, बघून घे एकदा. तुम्ही काय इथं पाठवून राहिले त्याच्यावर. जलपरासारखे लोळू राहिले त्याच्यावर. जलपरा झाले पप्पा, जलपरा. तुम्ही चालला होता शिवाजी पिढे नाही का गाडी सकाराम. ही अशी काय करते. तुकाराम भिडे. काकाला खुशी जास्त. काका रोज विचारायचे गादी आली गादी आली. तो बी चालला होता ना. तर इथे नैवेद्य दाखवला गेलेला आहे. मी इथं ठेवून देते वरती, म्हणजे मुली कसं इकडं आल्यावर चुकून पाय बी नको लागायला. तर हे बघू शकताय, साधा सिंपल सोपा असा स्वयंपाक केलेला आहे. आणि आपल्या देवीचं रूप किती छान दिसतंय ना, मस्त वाटते. आता पुढच्या गुरुवारी आहे ना, मस्त छान असं वेगळ्या प्रकारची साडी नेसवल, म्हणजे वेगळ्या प्रकारची नाही पण वेगळी नेसवल, हीच नाही नेसवणार. तर चला मग बघत राहा. सो हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही बसतो आहोत जेवायला. तर आता आम्ही जेवण करतो. शिवा मोबाईल ठेव साईडला. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आमची आजची गादी पण कशी वाटली ते पण कमेंट्स करून सांगा. साहेब तर फार खुश झालेले आहेत गादी. तर त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे. त्यांना म्हणजे खूप दिवसापासून पाठीचा कमरेचा त्रास होत होता. ऑफिसमध्ये कसं बसून काम असतं त्यामुळे त्रास होतो त्यांना खूप. तर त्यामुळे ते म्हणतच होते, खूप दिवसापासून म्हणत होते. पण मग त्यांना म्हटलं ते स्वतःसाठी तर नाही, कशासाठी घ्याच तुम्ही म्हटलं. तर फायनली आज आलेली आहे गादी. 2-3 वेळा ती त्याचं कॅन्सल पण झाली ऑर्डर, पण परत आलीच ती शेवटी. पण खूप छान आहे गादी. आता तर चला मग ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि भेटूया परत पुन्हा एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.